काय चॅलेंज घेऊन आलाय तुम्ही इथे? सर माझं वाढलेलं वजन, मला पिसोडीचा त्रास होता. अच्छा. किती वर्षापासून आहे पिशिवडी? 5-6 वर्षापासून पिसोडीचा त्रास होता सर मला. होता म्हणजे किती दिवस झालं तुम्ही जॉइन आहात? आज 2 महिने झाले सर जॉइन व्हायला. अरे वाह! 2 महिन्यापासून सकाळचा ब्रेकफास्ट बदललाय तुम्ही? हो, बदललाच. बरं. काय बदल झाला मग 2 महिन्यात? 2 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी झालं सर माझं. 8 80 किलो केजी वजन वजन होतं झालं. माझं. बिग कॉंग्रॅच्युलेशन. सगळे लोक त्यांना एकदा कॉंग्रॅच्युलेशन करा. 8 केजी वजन कमी केलंय त्यांनी. आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या गोल्डन फॅमिलीच्या माध्यमातून 8 केजी वजन कमी. वॉव! बिग कॉंग्रॅच्युलेशन. ओके. आणि आणि वजनाबरोबर इतर काय बेनिफिट झाले तुम्हाला? मला 5-5, 6-6 महिने पिरियड सुद्धा येत नव्हती. कधी-कधी वर्ष पण होऊन जायचं. ओके. पिशिवडी चॅलेंज. हो. त्यात काय आराम आता आहे आणि आता? आता हे 2 महिने झाले आपले जॉइन केल्यापासून सगळं वेळेवर यायला लागलंय. अरे वाह! खूपच सुंदर ताई. म्हणजे बघा पिशिवडी प्रॉब्लेम होता, तोही तुमचा नॉर्मल व्हायला लागलाय. त्याचबरोबर वजनही कमी झालं. बघा तुमचा पिशिवडी प्रॉब्लेम हा फक्त वजन वाढल्यामुळे होता. बऱ्याचशा महिला असतील आणि तुमच्या लक्षात येत असेल तर बघा, तुम्ही डॉक्टरांकडे जाताय आणि डॉक्टर तुम्हाला सांगतायत की वजन कंट्रोलमध्ये आणा. दुसरं काहीच नाही. डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत पिशिवडीसाठी? वजन कंट्रोलमध्ये आणायचं सांगितलं सर. पण काय-काय करून पाहिलं नव्हतं होतं काहीच. हां, 5-6 वजन वर्षापासून कमी करण्याचं डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. किती लोकांना दिलेला आहे? वजन कमी करा, फॅट कंट्रोल ठेवा. पण कसं करा हे मात्र कोणी सांगत नाही किंवा डॉक्टर पण आपल्याला सांगू शकत नाहीत कशा माध्यमातून करा. बरोबर आहे का? किती लोकांना सांगितलेलं आहे डॉक्टरनी की वजन कमी करा, वजन कमी करा, वजन नियंत्रण करा. ते फक्त आपल्याला अलर्ट करतात, पण पुढचं आपल्याला करावं लागतं. मार्ग सापडत नाही. फक्त आपण शोधत असतो की वजन तर कमी करायचंय. मग जातो आपण YouTube बाबाला विचारायला. वजन कमी करा. मग YouTube बाबा सांगतो जिरे प्या, मोहरे प्या, उकळून प्या, पाण्यात प्या, गरम प्या, कसे प्या. ओके. मग YouTube बाबाचं आपण ऐकून थकतो. पण वजन काय आपलं हालत नाही. बरोबर आहे की नाही साबळे सर? वजन कमी होत नाही. मग मी पुन्हा काय भरपूर करतात? काय-काय करून बघितलं सर. जिम काय केलं लावली, बरं तुम्ही? चालायला जायचं. जिम पण अच्छा, मग लावली. चालायला जातो आपण. बरोबर आहे. चालायला हां. जायचं. 8-9 किलो मध पाणी पिलं, जिरा पाणी पिलं, तरी मला 1 किलो माझं कमी वजन होत नव्हतं. अच्छा, म्हणजे 8-9 किलो चाललं, कितीही पाणी पिलं तरी वजन काही कमी होत नव्हतं. आणि इथे 1 किलो आल्यानंतर सुद्धा माझं कमी होत नव्हतं. एका अच्छा. महिन्यामध्येच माझं 4 किलो वजन कमी झालं होतं सर. वाह! 1 महिन्यामध्ये 4 किलो वजन कमी झालं. खूप खूप आणि अभिनंदन. मला जो त्रास होता तो सगळा नॉर्मल झाला. येस. मला डॉक्टरकडे जायचं कामच नाही पडलं. अच्छा. येस. आता 2-3 महिन्यात डॉक्टरांकडे फरक पडलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वीकारा आपण सगळ्या गोष्टी. त्यांना सांगा की आता पीसीडी नॉर्मल झाले. बाकी जे काही तुमचे चॅलेंज आहेत ते नॉर्मल व्हायला लागले. त्यांचा सल्ला घेत चला. त्यांचा सल्ला योग्य आहे. फक्त वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला डॉक्टरांकडे नाहीये. ते स्वतःही आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी स्वतः डॉक्टर आहेत. पण डॉक्टरांना वजन कमी करण्यासाठी कुणालाही फक्त ते सजेस्ट करू शकतात. कसं करायचंय पर्याय तुमचा तुम्ही शोधा असं ते सांगतील. बरोबर आहे? येस. तर हे सगळीकडेच आहे. योग्य रस्ता, योग्य मार्गदर्शन आपल्या फॅमिलीमध्ये मिळतं. म्हणून इथे वजन 100% कमी होईल. ओके. तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने. कसं? शास्त्रशुद्ध पद्धतीने. ओके. आपण जो सकस संतुलित आहार तुम्ही घेताय ना, या सकस संतुलित आहाराला अनेक वेळेस टेस्टिंग करून घेताय तुम्ही. धन्यवाद ताई सीमाताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आता जो सकस संतुलित आहार आपण सगळेजण घेतोय, हा टेस्ट केलेला आहे. किती लोकांना वडापाव कोणी टेस्ट केलाय का? म्हणजे वडापाव खाण्याजोगा आहे का नाही हे आपण चेक करून घेतो का? कोणी घेत असलं सांगा हो. घेता का? सकाळचा पिझ्झा बर्गर चांगला आहे का नाही हे अगोदर टेस्ट करता का? म्हणजे कुणी प्रयोगशाळेत त्याची टेस्टिंग होती का चांगला आहे की नाही? नाही. तुम्ही जो चहा पिता मार्केटमध्ये तो अगोदर चेक केला जातो का हा खाण्याजोगा आहे पिण्याजोगा आहे का म्हणून?
बनवलेल्या व्यक्तीने शुद्ध दूध टाकलंय बुवा मग तोच खावा असं काही आहे का? स्वीटच्या दुकानात गेल्यावर स्वीट पदार्थ तुम्ही खाता तिथं डाऊट करत नाही की यांनी शुद्ध दुधापासून बनवलेत का, एकदम व्यवस्थित बनवलेत का, स्वच्छ हाताने बनवलेत का, आपण काही डाऊट करतो का? नाही. अलग लक्षात. आणि ते कुठल्या प्रयोगशाळेत अगोदर चेक केलेत का? त्याच्यावर कोणी नियंत्रण आहे का? बघा ना, रस्त्यावर जे जे पदार्थ आहेत त्या पदार्थाची कुठं टेस्टिंग झालेली का अगोदर, हे खाण्यालायक आहेत का नाहीत याची कुठं हे झालेलं आहे का? कुठला पदार्थ आहे बरं तो अगोदर टेस्ट केला जातो की त्याच्या शास्त्र होय प्रसाद गाडगे सर, कुठला आहे का एखादा पदार्थ रस्त्यावर की तो अगोदर त्याची पूर्णपणे चाचणी केलेली जाते, टेस्टिंग केली जाते उस पदार्थ की? कोई है? कौन सा फूड उसका टेस्टिंग होती है पहले? यस यस है क्या कोई? तसं सर कोणतंच नाहीये. हाँ, लेकिन आपके सभी के हाथों में जो खाना है त्याच्यात किती प्रकारची भेसळ आहे त्या तुम्ही रस्त्यावरून घेताय. फळं पण खायची आता भीती वाटते. फळं पण पावडर टाकून पिकवले जातात. किती लोकांना मान्य आहे का? फळं पावडर टाकून पिकवले जातात, त्याच्यावर केमिकल मारलं जातं आणि मग ते पिकतात. आपला सकस संतुलित आहार हा पहिल्यांदा त्या जमिनीत आपण बियाणं टाकतो का, बियाणं, त्या बियाणापासून याची टेस्टिंग होती. बियाणं टाकल्यावर ते क्वालिटीचं बियाणं आहे का, कारण क्वालिटीचं मटेरियल उगलं पाहिजे. ते जेव्हा फार्मिंग होती, शेती केली जाते त्यावेळेस ते उत्पन्न जेव्हा वरती येतं ज्याचं ज्यावेळेस काढणी म्हणतात, परत ते टेस्ट केलं जातं की हे क्वालिटीचं निर्माण झालंय का. त्याच्यानंतर पुन्हा टेस्टिंग होती जेव्हा ते आपण काढून नेतो, त्याच्यानंतर पुन्हा टेस्टिंग होते ते क्वालिटीचं राहिलंय का, त्याच्यात तीच क्वालिटी आहे का. अशा प्रकारच्या 14 टेस्ट होऊन जेव्हा त्याच्यामध्ये क्वालिटी असते तेव्हाच ते फूड आपल्याकडे येतं. आणि हे कोण करतं? 350 सायंटिस्ट अँड रिसर्च टीम आहे, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेले डॉक्टर सायंटिस्ट हे या टीम मध्ये आहेत. नोबेल कुणाला मिळतो का? माणसं मारा वडापाव तयार करणाऱ्याला नोबेल मिळतो का? बेसळ करणाऱ्या लोकांना नोबेल मिळतो का? नोबेल पुरस्कार जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी काहीतरी निर्माण केलंय अशाच लोकांना नोबेल दिला जातो. आणि बरेच लोक मग प्रश्न करतात, चॅट बॉक्स मध्ये टाकतात, सर पण ते महाग आहे. मग खा ना बाबा. ज्याच्यावर कोणी शास्त्रज्ञ नाही, ज्याच्यावर कोणी डॉक्टर नाही, ज्याची कोणी टेस्टिंग केलेलं नाही, ते फूड स्वस्त आहे ना. वडापाव स्वस्त आहे, 10 रुपयातच आहे. त्याला कोणी विचारतंय? कुणी उठतंय वडापावचा गाडा टाकतंय, कुणी बनवतंय, त्याला कोणी टेस्टिंग आहे काय? ते क्वालिटीचं आहे का म्हणून चेक करायला कोणी आहे का? जे फूड तुमच्या हातात आहे आता ग्लास मध्ये, याला टेस्ट केलंय, प्रयोगशाळेत तपासलंय आणि जेव्हा ते क्वालिटीचं आहे तेव्हाच तुमच्या हातात दिलंय. मग याचं प्राइस जास्त असेल ना हो. चांगलं खायचं म्हणलं याला किंमत असेल ना. तुमच्या घरातलं दूध भेसळचं असेल स्वस्त आहे. भेसळ मिश्रित दूध असेल तर काय स्वस्त आहे. क्वालिटीचं दूध शेतकऱ्याकडून घ्यायचं म्हणल्यावर कसं आहे, महाग आहे. पाणी म्हटलं की स्वस्त खाताय, चालतंय स्वस्तात. एखादा शेतकऱ्याला पण म्हणतो ना आपण, 80 रुपये लिटर असतं का? मग ते म्हणतो चल तुला 40 रुपये लिटर, आध पाणी आध दूध. ते बी नाही जमलं तर मग युरिया टाकला जातो. युरिया बी नाही जमलं तर अजून त्याची ते टेस्टिंग वाढवण्यासाठी अजून त्याच्यात पार काय काय टाकलं जातं काय सांगता येत नाही. म्हणून तुमच्या हातात जे फूड आहे हे क्वालिटी फूड आहे. किती लोकांना मान्य आहे? मी सांगतो याच्यावर भरोसा आहे, माझ्यावर भरोसा आहे. हा, पण हे प्रमाणात खावा लागतं. क्वालिटी फूड आहे म्हणून अख्खा डब्बा एका दिवशी खाऊ नका. याला प्रमाण दिलेलं आहे. प्रत्येकाच्या बॉडीची दिवसभराची नीड आहे. दिवसभराची अख्खा डबा आपली नीड नाही एकाच दिवशी. हा, जर प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं
तर काही लोकांना त्याचे परिणाम पण भोगावे लागतील. कुठलं पण खाद्य असू द्या, अति प्रमाणात खायचं नसतं. आणि जे काय तुमच्या कोचने सांगितलंय त्या शास्त्रशुद्ध पद्धतीनेच हे फूड खाल्लं पाहिजे. हे काय असंच नाही काही बी डबाची डबा खाल्ला तसं नाही झालं. ते आलं का लक्षात? नाही तर कोणी म्हणते हा क्वालिटीचं फूड आहे, 350 शास्त्रज्ञान तपासलेलं आहे, घेतो डबाचा आज एक खाऊन. एका दिवशी डबा खाऊन नाही, ते थोडं थोडं ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनेच खाल्लं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठीच तुम्हाला एक कोच दिलाय. तुम्हाला कोच कशाला दिलेला आहे? हे कसं खायचं हे सांगण्यासाठी. नाही तर काही लोक जातात तिकडे म्हणतात ते अमेझॉन वर स्वस्त आहे, तिकडे ते अजून कुठल्या मार्केटमध्ये स्वस्त आहे फूड. एकतर आपलं फूड कुठल्याही ई-कॉमर्स वर देत नाहीत. अमेझॉन नाही फोन करून तुम्हाला विचारत की या प्रमाणात खा म्हणून, ये प्रमाण घे म्हणून, अशा प्रमाणे सकाळी करा, अशी एक्सरसाइज घ्यायला नाही येत अमेझॉन तुमची. ओके, अमेझॉन कॉल करता का तुम्हाला, उठा एक्सरसाइज करा, लिंक पाठवताय का? नाही. ही सर्व्हिस दिली जाते कोचेची. सर्व्हिस आहे. सर्व्हिस फ्री मिळाल्यावर काय उपयोग आहे का? तुमच्याकडे असलेलं फूड क्वालिटीच आहे, त्या फूडला क्वालिटी आहे. आणि दुसरी गोष्ट, ते फूड कसं खायचं हे सांगण्यासाठी तुम्हाला एक कोच आहे, मार्गदर्शक आहे. कोचच्या मार्गदर्शनाखालीच खायचं. ओके, तरच आपल्यामध्ये बदल होईल. किती लोकांना मान्य आता हे पटलं बाबा, माझं मी सांगितलेलं पटलं असेल तर आज आपण थांबूया. पटलं का? किती लोकांना पटलं? नाही तर मग कुठं आहे फूडचं? कुठं बी आहे स्वस्त काय महाग काय, आपलं फूड ते क्वालिटीच आहे. आणि 350 शास्त्रज्ञाला पगार करावा लागतो आपल्याला. पीएचडी होल्डर, डॉक्टर्स आणि पीएचडी होल्डर टीम आहे आपल्याकडे ते फूड तयार करण्यासाठी. मी नाही करीत नाही तर कृष्ण बांगरने फूड तयार केलंय म्हणतात, मला काय नॉलेज आहे त्यातलं. ते फूड तयार करण्यासाठी एक शास्त्र सुद्धा टीम आहे. मी प्रमाणात किती खायचं, कुणाच्या वजनानुसार कुणाला किती प्रमाण लागतं हे मात्र शास्त्र सुद्धा पद्धतीने मी सांगू शकतो. आलं लक्षात? कसं घ्यायचं हे प्रमाण मी तुम्हाला आपल्या लँग्वेज मध्ये सांगू शकतो. म्हणजे आपल्या लँग्वेज मध्ये ज्याला मराठी समजते त्याला मराठीत, ज्याला हिंदी समजते त्याला हिंदीत. आता इंग्लिश मलाच येत नाही त्यामुळे इंग्लिश मध्ये मी काय कोणाला सांगू शकत नाही, मला गरज बी नाही. ज्याला इंग्लिश येते त्याला मी सांगत बसायचे. या 2 लँग्वेज येतात त्या लोकांना सांगू शकतो. ओके, तर मला तेवढ्याच येतात, मला 3री लँग्वेज शिकायची गरज नाही. हेच लोक भरपूर आहेत ना, मराठी येणारेच भरपूर आहेत. ज्यांना मराठी भरपूर येते अशा लोकांचंच फूड बदलायचंय मला. आणि थोडेफार जर आपल्या सर्कल मध्ये हिंदी भाषिक आले तर हिंदी भाषा, इंग्लिश कडे जायची गरज नाही. राष्ट्रीय भाषा, आपल्या राज्याची भाषा मराठी आणि देशाची भाषा हिंदी, बास झाले आपल्याला, 2च बास झाले. किती लोकांना मान्य आहे 2 भाषात आपण काम करू शकतो? आता तिकडे तामिळनाडू काही इंग्लिश वापरतात, काही गरज नाही तामिळनाडूचे माणसं नाही आले तर. तिकडले लोक करतात ना, ज्यांना तामिळ येते ते सांगते. या 2 माध्यमातून आपण तुम्हाला मी हेल्प करू शकतो. ओके, कसं खायचंय, कसं घ्यायचंय, आणि मी काही शिकवलेलं आहे असे काही कोचेस आहेत, तेही तुम्हाला योग्य प्रमाणात गाईड करतील. फक्त तुम्हाला कोचेसच्या गायडन्स खालीच हे फूड घ्यावे लागेल. आणि मग फूड घेतल्यावर अशा पद्धतीने बदल होत आहेत. बोला मनोज सर, काय म्हणताय? शेजारी कोण आहेत, काय म्हणायचंय त्यांना?